फायनली 2-2.5 वर्षाच्या नंतर मला कोकणातला भाडा मिळाला आहे. तो सुद्धा जुन्या रेफरन्सने. बरेच 2-2.5 वर्ष मी ड्रायव्हिंग सोडून दिली आहे, कारण की पाठीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या गाडी चालवत नाही मी. पण आता थोडंफार बरं असल्यामुळे मी हा भाडा दिला औदुंबरला. तर औदुंबर म्हणाला की किरण मी एकटा जाणार नाही, तूही चल सोबत. तर आज आम्ही भरणार आहे सामान बेलापूरवरून. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी किरण कोतापकर कोकणातील वाटा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आता वाजल्या रात्रीचे 9:30 आणि औदुंबर तिकडे बेलापूरला गाडी भरतो आहे. माझ्या मते तरी 11-11:30 वाजेपर्यंत औदुंबर येईल पनवेलला, आणि मग तिथून मी त्याला जॉईन होणार आहे. बघूया कसा होतो रात्रीचा प्रवास. पहिल्यांदाच हा ब्लॉग बनवतो आहे. याआधी भाडे बरेच मारले कोकणातले, पण ब्लॉग कधी बनवला नाही. हा पहिलाच ब्लॉग आहे माझा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. आमची अपेक्षा हीच असते की तुम्ही सबस्क्राईब करावं चॅनलला, जेणेकरून माझा चॅनल ग्रो होईल आणि वेगवेगळे कोकणाचे पर्यटन स्थळे आपणास दाखवायला मिळेल माझ्याकडून. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब. औदुंबर आल्याच्या नंतर थेट आपण निघणार आहोत कोकणातल्या दिशेला. चला बघूया कसा होतोय प्रवास. तर आपण आलो आहे पळसर फाट्याला आणि आपण चाललो आहे राजापूरच्या दिशेला. हे पळसर फाटा आणि हे HP पेट्रोल पंप आहे, बघताय तुम्ही. आमच्या घरची टाकी फुल झालेली आहे. सोमेश्वरला थांबलो आहे आणि आता खातोय शिरा. औदुंबर पण आहे सोबत. तर जसं अजून काळोख आहे. आता वाजले किती रे? 5:30-6 वाजले आहे. आम्ही पोचलो आता सोमेश्वरमध्ये. 6:30 झाले. आता इथून जाणार आहे. हे दुकान चहाचे.
सकाळ सकाळ शेळ्या खाऊन मस्त वेगळी फ्रेश झालो आणि या चहा प्यायला सकाळी सकाळीच एकदम मस्त आहे. संमेश्वर डेपो. आता इथून निघालो संमेश्वरवरून डायरेक्ट हातखंबा पाली करत राजापूरला. सोडत नाही पण संमेश्वर ते हातखंबा ही रोडची अवस्था. जाम कंटाळलो. अजून मी 5 किलोमीटर पण रन केली नाही गाडी आणि ही अवस्था. हा रस्ता धुळीत पेरलेलं आहे. आता बघूया केवढा खराब रस्ता मिळतोय तो हातकंब्यापर्यंत.
गाडी नुकतीच खाली केली आहे आता मी, आणि तुम्हाला घर दाखवतो आता. अजून थोडंफार काम घराचं बाकी आहे. हे बघा, हे हॉल, हे किचन आहे त्यांचं. हे आय थिंक सो मास्टर बेडरूम आहे, आणि हा एक बेडरूम आहे. आणि हा संपूर्ण सामान जो पार्टलोट भेटला होता मला म्हाळुंग्याचा, राजापूर हातिवले. संपूर्ण सामानाची काउंटिंग करायची आहे, त्यांनी जे सामान दिले होते ते. हे राजापूरजवळील म्हाळुंगे गाव. हे बघा, थोडंफार काम बाकी आहे अजून. घराच्या अवतीभोवतीचं बगीचा. आणि हे वाटतं इथे कामगार चहा बनवतात वाटतं. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. तिथे वाव, अशा पद्धतीमध्ये चाय गरम करतात आहे, चाय बनवतात आहे कामगार, जे पेंटिंगसाठी ते आलेले आहे. मस्त. इससे तो कहते हैं जिंदगी. छान मस्तपैकी कोकणची हवा चालू आहे, आणि कोकणच्या हवेचा आस्वाद घेतोय मी. अति बरं वाटतं की बरेच 2-3 वर्षाच्या नंतर आम्ही भाडा मारतोय. आणि राजापूर तालुका तो माझा स्वतःचा तालुका आहे. फक्त गाव वेगळं आहे, पण काय हरकत नाही. गाव जरी वेगळं असलं तरी पण माती एकच आहे, आणि ती म्हणजे लाल माती. लाल मातीचा आस्वाद आला का मन एकदम भरून जातं. एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं हे हवा बघून. निसर्गमय हवा आणि वातावरण. आणि मी आता त्यांच्या टेरेसवर, आणि टेरेसवरचा नजारा बघा, अशी छानसा वाटतो. आणि आहे ते खाली लागलेला आमचा टेम्पो. आहे ते खाली टेम्पो लागलेला आमचा.